त्यानंतर बघूयात अयोध्येतल्या बातम्या। अयोध्येमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी 45,000 किलो लाडवांचा प्रसाद बनवण्याचं काम सुरू। 13,50,000 लाडू तयार केले जाणार। अयोध्येतील बाजारपेठेमध्ये राम भक्तांसाठी नवीन मंदिराच्या प्रतिकृती विक्रीसाठी दाखल। नागर शैलीमध्ये बांधलेल्या मंदिरांची प्रतिकृती खरेदी करण्यासाठी नागरिकांची खरेदी। नागपुरात अयोध्येतील सोहळ्यासाठी साकारल्या राम मूर्तीच्या मागणीमध्ये मोठी वाढ। मूर्तिकारांना मिळाला मोठा रोजगार। 22 जानेवारीला अयोध्येतील सोहळ्या दिवशी मध्य प्रदेशमध्ये सुट्टी जाहीर। राज्यातील सरकारी इमारतींना करणार विद्युत रोषणाई, तर राज्यभरामध्ये भजनांच्या स्पर्धांचंही आयोजन करणार। प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी अवघी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे। धर्मपथावर लावलेल्या सूर्यखांबाने अयोध्येची शोभा वाढवली आहे। संपूर्ण अयोध्येमध्ये चैतन्याचं वातावरण।